नमस्कार सर्वांना. मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला थोडंफार कळलं असेलच. यापूर्वी आपण पुणे, पिंपरी, चिंचवडच्या मंडईला जाऊन भेट दिलेली आहे. आपली आकुर्डीची मंडई राहिलेली आहे. म्हणजे आमच्या जवळ जी आहे, आमच्या एरियात जवळपास ती आमची आहे आकुर्डीची मंडई. त्यामुळे आज या व्लॉगमध्ये आपण आकुर्डीच्या मंडईला भेट देणार आहोत आणि थोडंफार तिथे बघणार आहे सगळं. ऍक्च्युली मंडईला भेट देण्याचा उद्देश हाच आहे की एक वेळ मंडई दाखवणं हाच प्रकार आहे शक्यतो. आणि दुसरं म्हणजे कसं आहे माहितीये का, त्यातून थोडासा अंदाज येतो. आज पण आपल्याला अंदाज येईलच, तसं आम्ही नेहमी आकुर्डीच्या मंडईत जाऊनच भाजी आणतो लागली तर. पण दरवाजावर येणारी हातगाडीवरची भाजी आणि मंडईतली भाजी यामध्ये जर फरक काढायचा म्हटलं ना, तर ती थोडीफार मंडईतली भाजी म्हणजे ताजी असते आणि व्हरायटी असते. रानभाजी वगैरे सुद्धा मिळते इथे आणि व्हरायटी असते म्हणजे इतर सुद्धा. पण इथे हातगाडीवर लिमिटेड असते. पण हातगाडीवर 1-2 रुपये ते कमी तरी करतील, पण मंडईत कमी करत नाहीत. त्याच्यामुळे पण म्हणजे चांगली फ्रेश असते भाजी ती, त्याच्यामुळे टिकते पण चांगली. म्हणजे आठवड्याची भाजी आणली तरी ती व्यवस्थित फ्रीजमध्ये राहू शकते. तर चला जाऊया. पण त्याच्या अगोदर तुम्हाला आणखीन एक गंमत दाखवते. हे बघा, हे आमच्याकडचे नवीन मेंबर आहेत. ऍक्च्युली ही मांजर आहे ती, पण आमची अशी नाहीये, येत होती ती. आता तिची परिस्थिती बघून आम्ही आपलं खाणं घालत होतो तिला, त्याच्यामुळे तिने चांगलं बस्तान मांडलं इथे. आणि ती पिलं पण आमच्या इथेच आणून ठेवली. पण समोर रस्ता आहे आमच्या, अगदी घराच्या बाहेर. आणि मांजरं पाळणं केवढं कठीण आहे याचा अनुभव आम्ही याच्या अगोदर घेतला. आमची काही मांजरं तर गेलेली पण आहेत, बऱ्यापैकी गेले. त्याच्यामुळे आम्ही सोडून दिलं होतं, आता अजिबातच मांजर सामून पाळायचं नाही. पण आता हे येऊनच थांबले आणि ती इतकी द्वाड आहेत ना, खूप द्वाड आहेत. हे बघा काय प्रकार चाललेत. हे इथे एवढी जाळी लावलेली आहे ना, तरी त्या जाळीवरून उडी मारून बाहेर रोडवर जायचंय. आता कोण बघत बसणार ते बघा, ते बघा. आणि हा सगळ्यात जास्त मस्तीखोर आणि डॅम्बिस, अतिशय अतिशय डॅम्बिस बोका आहे हा. हे बघा. तर चला जाऊया आपण मंडईत. हे बघा, आपण आता इथे आलोय मंडईजवळ. इथे उजव्या बाजूला मंडईच्या डाव्या बाजूला मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. इथे सगळे शॉप आहेत. बाहेर पण भाजी आणि याचे फळांचे स्टॉप आहेत. हे बघा, तिकडे असे भाजी फळंवाले आहेत. आणि ही आहे खंडेराया भाजी मंडई. पण इथे आता तुम्हाला कचरा सगळ्यांना दिसत असेल. आत्ताच नुकतीच ती दुर्घटना घडलेली आहे मुळशीच्या कचरा डेपोमध्ये. जे कामगार बरेचसे त्याच्यामध्ये गेले, पण जवळजवळ 8 जण का 9 जण गेले. त्याच्यामुळे कचरा जिकडे तिकडे थोडासा पडलेला आहे. आता आपण मंडईत जाऊया. हे बघा, ही अशी मंडईतली भाजी बघून ना एकदम छान वाटतं. छान वाटतं मंडईत भाजी घ्यायची म्हणजे घेण्याची इच्छा होतेच. आम्ही संध्याकाळी आलोय, त्याच्यामुळे संध्याकाळचा सीन हा आहे. दिवस सकाळी वेगळा असतो, हे अजून ताज्या असतात. आणि इथे सगळी पालेभाजी असते एका ठिकाणी. सकाळी जरा भरपूर असतं, आम्ही आलोय संध्याकाळी.
आणि भाजी असते, फ्रेश असते, भरपूर असते. इथे पडवळ असतं. इथे पण पालेभाजी असते. केळफूल आहे. अकुर्डी मंडई छोटी आहे, पण असते, व्हरायटी भरपूर असते. हे बघा इथे केळफूल पण आहे. आम्ही घेतलंय केळफूल. आणि हे 2 स्टॉल आहेत. इथे फक्त पडवळ पडवळ पण असतं, म्हणजे बाकीच्या इतर स्टॉलकडे पडवळ नसतं. इथे फळं पण आहेत काही स्टॉलवर. इथे आलं दिसतंय. हा स्टॉल इथे आहे ना, ह्यांच्याकडे सगळ्यांकडे वेगवेगळी व्हरायटी असते, त्याच्यामुळे मंडईत येण्याचा हा एक फायदा असतो. इथे उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्याच्या सीझनला जो आपला उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा फणसही असतो, जे म्हणजे ह्याची भाजी करतात फणसाची. आणि आता हे बघा इथे लोणच्याची कैरी त्यांना कापून दिली जाते. फणस सुद्धा ते त्याचं काढून देतात व्यवस्थित, त्याच्यामुळे आणि हे महानगरपालिकेचेच असतं हे सगळं मंडई जिथे तिथे आहे ते, त्याच्यामुळे ते त्यांचे स्टॉल घेतलेलेच असतात. आणि आतमध्ये हे एक स्टॉल असतं देवाचं सामान वगैरे. पण ह्या मंडईमध्ये आपण बऱ्यापैकी, मला वाटतं पिंपरी मंडईतच जरा आवाज होता, पण किती शांतता आहे ती बघा. म्हणजे डोक्याची मंडई होणे हा जो काही वाक्प्रचार वापरला जातो ना, तर काही इथे मंडईत आपल्या कुठल्या तसे आवाज ऐकायला मिळत नाही.